ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 ओम मयूर ज्वेलर्स. स्वतंत्र पार्किंग सुविधा. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशा काळामध्ये संपूर्ण दाबानं वीज पुरवठा होणं गरजेचं आहे. मात्र वीज बोर्डाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत व्हावा, त्याचबरोबर रोटेशन काळामध्ये 11 तास वीज मिळावी अशी आग्रही मागणीसाठी पंचक्रोशीमधील सुमारे 500 संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हामध्ये रास्ता रोको केला आहे. तर वीज बोर्डाच्या कार्यालयावरती मोर्चा काढत आपल्या मागण्यासाठी घोषणाबाजी केली आहे. धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावरती शेतकऱ्यांनी आक्रमकपणे मोर्चा काढला. यावेळी धांदरफळ खुर्द इथे सुमारे 500 शेतकऱ्यांनी भर उन्हामध्ये रास्ता रोको केलाय. यामध्ये कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील गुले, तसेच जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, शरद कोकणे, मारुती कवडे, सतीश खताळ, शुभम गुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिवतार, तसेच अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, सरपंच सौ लताबाई खताळ, सरपंच नवनाथ कातोरे, अरुण गुंजाळ, राहुल कवडे, ज्ञानेश्वर गोरडे, संदीप ठोंबरे, बाळासाहेब खताळ, सोमनाथ शिंदे, अमोल शिंदे, सचिन खताळ, बाळासाहेब गुंजाळ, अरुण गुंजाळ, मंगेश मतकर, वैभव डोंगरे, संतोष कोकणे, नितीन डोंगरे, किशोर खताळ, प्रभू खताळ, त्र्यंबक खताळ, देवराम गुंजाळ, भाऊसाहेब चिरतार यांच्यासह धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, सांगवी, नांदुरी दुमाला, निमस, मिर्जापूर यासह विविध गावांमधील सुमारे 500 ते 550 शेतकरी उपस्थित होते. दरम्यान विविध गावांमधील शेतकरी अत्यंत संतप्त झाले होते. यावेळी शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, रामहरी कातोरे, पांडुरंग पाटील गुले, दत्ता कोकणे, संपतराव डोंगरे, अरुण गुंजाळ, शरद कोकणे यांच्यासह विविध शेतकऱ्यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्यात. त्यानंतर वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता चव्हाण, मेखे आणि शिलावंत यांनी सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधला. वीज सुरळीत करण्यात येईल, त्याचबरोबर 1-2 दिवसांमध्ये रोटेशन काळामध्ये 11 तास लाईट देण्याबाबत सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. वर्षभर तुम्हाला टिकून ठेवलेले माल तुम्हाला 8 दिवसांमध्ये तुम्हाला वीज कंपन्या तुम्हाला शेतकऱ्यांनी जाळून टाकलेली. तुम्हाला एक तर नैसर्गिक आपत्ती एकीकडं आणि हे लाईटीचं तुम्हाला धोरण एकीकडं, अशा पद्धतीचं नदीला पाणी वाहत आहे आणि शेतकरी त्याच्याकडे पाहतात. हे मुद्दाम काहीतरी राजकीय भूमिकेतून हे तुम्हाला केलं जात आहे. आम्हाला ह्या गोष्टीचा तुम्हाला नदीला पाणी आल्यानंतरच हा प्रकार असा होतो. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला आपली अभियंत्यांनी तुम्हाला याची वेळीच दखल घ्यायला पाहिजे, नाहीतर याचं तुम्हाला तीव्र आंदोलन तुम्हाला छेडण्यात येईल. आणि याच्याकडे संगमेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे, यांनी वेळेत लक्ष घालावे अशी माझी त्याला विनंती आहे. गेल्या 2 महिन्यापासून जे लाईटीचं आपल्या धांदरफळ सबस्टेशनला जो प्रॉब्लेम चालू आहे, आपण सर्व शेतकऱ्यांनी निश्चितच या ठिकाणी आज तीव्र असं आंदोलन घेतलं. परंतु जे नैसर्गिक आपत्ती आता मध्यंतरी जे 8-15 दिवसापूर्वी गारपीट झाली, त्याच्यातून कुठंतरी शेतकरी आज सावध होताना आज पुन्हा एकदा जर सरकारी अधिकाऱ्यांनी जर लाईटीचा जर मारामारी जी चालवली, आज 5 MPKVवरून 10 वरती त्यांनी सबस्टेशनची पॉवर नेलाय. निश्चितच या गोष्टीचा आनंद शेतकऱ्यांना आहे, पण याला पर्यायी त्यांनी अगोदरच या ठिकाणी व्यवस्था करून ठेवायला पाहिजे होती. आज अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केली, त्यांना कोथिंबिरीला दर 2 ते 3 दिवसाला पाणी लागतं, पण आज ते माल वाळून चालले. घासासारखे जनावरांचा चारा वाळून चालला. स्वतः माझी 50,000 काडी फ्लावरची
7 तारखेची लागवड आहे, रोप घरी येऊन पडलंय, लावायला पाणी नाही, ते जर जळालं त्याला जबाबदार कोण? निश्चितच याच्यावरती सरकारने काहीतरी योग्य असा निर्णय घेतला पाहिजे. नाही तर या ठिकाणी असं तीव्र असं आमरण उपोषण हे आज आपण या ठिकाणी या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. हमिंगला ठेवतो, थोडं तापवतो, तसं तो आपण हमिंगला ठेवलेला आहे. म्हणजे हे तुमच्यासाठी केलं, रिस्क घेऊन केलं, ते पण आज घेता येत नव्हतं, पण आपण वरती बोलून, कारण ते पण दुसरं ऑफिस आहे. मग आपलं MSAB व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाचं दुसरं ऑफिस आहे, त्यांच्याकडून परमिशन घेतल्यानंतरच ते करते. आज आपण आता हमिंगला घेतलेला आहे, 8-9 तास तो आपण हमिंगला होईल आणि त्याच्यानंतर आपण जो काही तुमचा लोड दुसऱ्या ट्रान्सफर शिफ्ट केला आहे तो त्याच्यावर घेऊन टाकू. त्याच्यावर घेतल्यानंतर आपला जो वीज पुरवठा आहे तो सुरळीत होणार आहे. दुसरा तुमचा तो जो मुद्दा होता 11 तासाचा, हा जरा टेक्निकल विषय आहे 11 तासाचा. तर मला थोडंसं वरती चर्चा करून याच्यात काय मार्क काढतील ते बघतील, कारण 11 तास एजीला तर कुठेतरी सापलं, कुठेच नाही सापलं. शावी शेख, C24 तास, संगमनेर.